करे टाळी माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे। संतांनी सुद्धा सांगितलं की लागून या पाया विणी येतो तुम्हाला करताली बोलावं की नाम। हाताने टाळी वाजवायचं आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं बरं का। टाळी वाजवायचा फायदा तुमचा आहे महिला मंडळ, ओय महिला मंडळ, हा मध्ये मध्ये आपण टाळी वाजवतो ना त्याचा फायदा तुमचा आहे, माझा काही फायदा नाही। आपण हाताने टाळी वाजवल्यामुळं झोप लागत नाही आणि सतत 7 दिवस कथेमध्ये कीर्तनात जर आपण टाळी वाजवत राहिली कमीत कमी माणसाला 1 वर्ष तरी आठ्यात येणार नाही। हा दुसरा फायदा। आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जर का तुम्ही हाताने टाळी वाजवली मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणला तरच कीर्तन वेळेवर सुटणार, नाहीतर नक्कीच तांबडं फुटणार। तुम्ही म्हणाल ताई आम्ही लगेच मरपातून उठणार, लगेच उठणार, मग तुम्हाला भगवान परमात्मा कसं काय भेटणार। टाळी वाजवा नामचिंतन करा म्हणून होईल तेवढं या अखंड हरिनाम सत्यामध्ये थोडं विकोपन करा, होईल तेवढं अखंड हरिनाम सत्यामध्ये नामचिंतन करा, होईल तेवढं अन्नदान करा, होईल तेवढं नामस्मरण करा।